आणि आता बातम्या बघूयात मुंबई आणि उपनगरातल्या। आज मध्य पश्चिम आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव, तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी दरम्यान ब्लॉक। मुलुंड पक्षी उद्यानाचा आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन। मुलुंड पश्चिमेला नाहूरगाव परिसरात मुंबई पालिकेकडून पक्षी उद्यान उभारलं जाणार। पालिकेकडून 190 कोटींचा निधी मंजूर। मुंबई महापालिकेतर्फे 426 घरांची संगणकीय सोडत संपन्न। 373 अर्जदारांचं घराचं स्वप्न पूर्ण। लवकरच 296 घरांसाठी सोडत प्रक्रिया राबवली जाणार। वर्सोवा ते भाईंदर सेतू रस्त्याचा मार्ग मोकळा। 45,000 खारफुटीची झाडं तोडण्यास परवानगी। नुकसान भरपाई म्हणून लावण्यात येणाऱ्या झाडांच्या लागवडीबाबत दरवर्षी अहवाल सादर करण्याची न्यायालयाची अट। उत्तर मुंबईतील आतापर्यंत 330 रस्त्यांची कामं पूर्ण। उर्वरित रस्त्यांची कामं डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता। मालाड, बोरिवली, कांदिवली, दहिसर या भागातील नागरिकांचा प्रवास होणार सुखकर। मुंबई विमानतळ परिसरातील फनेल झोन आणि संरक्षण विभागाच्या आस्थापनांमुळे रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती मिळणार। प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रोत्साहनपर एफएसआय आणि टीडीआर देण्याची सरकारची घोषणा। डोंबिवली एमआयडीसीतील गुलाबी रस्ता प्रकरणाची दखल। एमआयडीसी आणि ठेकेदाराला प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस। अहवालानंतर कारवाई होणार। गटारातील गाळाच्या ढिगावरती पाणी मारल्यामुळे रस्ता गुलाबी झाला होता। बदलापूर, कल्याण आणि कर्जत भागात थंडीचा कडाका वाढला। किमान तापमान हे 10 तर कमाल तापमान 12 अंशांवर। पुढील 3 दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज। वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू। प्रवेश प्रक्रियेसाठी देशभरात 4000 नव्या जागांना मान्यता। प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या फेरीमध्ये जागांचा समावेश होण्याची शक्यता। आता टॉप 9 पुणे जिल्ह्यातल्या बातम्या बघूया। पुण्यामध्ये भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू। पहिल्याच दिवशी 800 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। पुणे महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ। 16 तारखेपर्यंत अर्ज भरता येणार। सगळ्याच पक्षांकडून पुण्यात जोरदार तयारी। पुणे महापालिकेची निवडणूक होईपर्यंत बदल्या होणार नाहीत। अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांचे आदेश। निवडणुकीत हस्तक्षेप होऊ नये म्हणून बदल्यांना स्थगिती। पुणे महापालिका खडकवासला ते हडपसर मेट्रोसाठी 66 ठिकाणी उड्डाणपूल फोडणार। पालिकेच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी। महापालिकेच्या नियोजनावरती नागरिकांकडून प्रश्नचिन्ह। पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्यांची सायबर चोरट्यांकडून फसवणूक। शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा आमिष दाखवून 23 लाखांना गंडा। हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुणे जिल्हा नियोजन समितीकडून बिबट्याच्या उपाययोजनेसाठी 13 कोटी देण्यात आले। यातून पिंजरे खरेदी। जवळपास 68 बिबटे जेरबंद। पुण्यामध्ये थंडीचा जोर वाढला। पुण्यात तापमानाचा पारा 8.8 अंशांवर। पुणेकरांना थंडीचा कडाका सहन करावा लागणार। पीएमपी प्रवासातील त्रुटी आणि इतर समस्या डेपोला कळवल्या जाव्यात। पुणे पीएमपी अध्यक्षांच्या सूचना। पुणे फील्ड वीक नावानं पीएमपीनं सुरू केला उपक्रम। पुणे विमानतळावरती तरुणाच्या बॅगेत सापडला गांजा। तरुणावर पुणे विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अमित प्रजापती असं तरुणाचं नाव। आता पाहूया टॉप 9 जिल्ह्यांच्या बातम्या। राज्यात 19 डिसेंबरपर्यंत थंडीची लाट कायम असणार। पुढील आठवडाभर थंड हवेचा जोर राहणार। सांगलीच्या कडेगावमध्ये देवराष्ट्रेत एकाच ठिकाणी 4 बिबट्यांचा वावर। बिबट्याचा शेतकऱ्यावरती हल्ल्याचा प्रयत्न। श्वानामुळे वाचला शेतकऱ्याचा जीव। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील ताडकलसच्या नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचं लोकार्पण। खासदार संजय जाधव यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी ताडकलस ग्रामपंचायतीची ओळख। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील केम येथील साठवण तलावाचं काम निकृष्ट झाल्याचा स्थानिकांचा आरोप। चौकशी करून अधिकारी कंत्राटदार यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत 350 क्विंटल हळदीची आवक। कांडी हळदीला प्रति क्विंटल 12,350 ते 14,500 रुपयांचा दर। हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान।
बुलढाणा जिल्हा कृषी विभागाकडून 317 कृषी केंद्रांची तपासणी त्रुटी आढळल्यामुळे 33 केंद्रांना विक्री बंद करण्याचे आदेश तर 71 विक्रेत्यांना नोटीस. बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील बोंडगाव जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा संपन्न. विद्यार्थ्यांना दैनंदिन व्यवहार कळावेत या उद्देशाने मेळाव्याचं आयोजन. सांगलीच्या जत तालुक्यातील संखमध्ये ग्रामस्थांचं बेमुदत आंदोलन. संख तालुका जाहीर करावा यासोबतच विविध मागण्यांसाठी ग्रामस्थ आक्रमक. गेल्या 3 दिवसांपासून उपोषण सुरू. सोलापूरच्या करमाळ्यातील पाथर्डीत श्री चांदखड बाबा महाराज 25व्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा दिनानिमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. आता पाहूया टॉप 9 शहरातल्या बातम्या. नाशिकमध्ये आज भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. आमदार राहुल ढिकले संघटन मंत्री यांच्यासमोर कोर कमिटीच्या नेतृत्वाखाली मुलाखत प्रक्रिया होणार. 22 जागांसाठी भाजपकडून 988 इच्छुक उमेदवार. बदलापुरातल्या घोरपडे चौकात भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे स्पर्श हॉस्पिटलच्या मेडिकलला आग. सुदैवाने जीवितहानी टळली. धावत्या रेल्वेत चढताना तोल गेलेल्या यात्रेकरूचे रेल्वे पोलीस शिपायानं प्राण वाचवले. अमित कुमार यांनी यात्रेकरूचे वाचवले प्राण. रेल्वे पोलीस अमित कुमार यांचं होतंय कौतुक. सोलापूरच्या कुर्डुवाडीतील स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त. वखार महामंडळाच्या गोदामात 29 मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन सुरक्षित. डोंबिवलीत पहिलीच पॅरा टेस्ट रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा रंगली. 9 जिल्ह्यातून 35 पॅरा खेळाडूंचा स्पर्धेत सहभाग. छत्रपती संभाजीनगरात सराईत सोनसाखळी टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई. वाळूज एमआयडीसी परिसरात वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांवरती आळा घालण्यासाठी पोलिसांची कारवाई. बुलढाण्याच्या शेगावात राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचा थाटात समारोप. राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांची कार्यक्रमाला उपस्थिती. परभणी वाहतूक पोलिसांची कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट सायलेन्सरवरती कारवाई. सायलेन्सर जप्त करत वाहन चालकांवरती दंडात्मक कारवाई. जुन्नर तालुक्यातील खोडदगावच्या समृद्धी वामन हिची भारतीय वायुदलात फ्लाइंग ऑफिसर पदावरती नियुक्ती. समृद्धीचं गावकरी आणि नातेवाईकांकडून अभिनंदन आणि कौतुक.